गुड मॉर्निंग. माझ्या मिनी ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. सो आज माझी सुट्टी असल्यामुळे लेट उठली मस्तपैकी. त्याच्यानंतर मग बघू शकता तुम्ही जस्ट उठले, मे बी काहीतरी 10-11 वाजले असतील. त्या टाईमला उठल्या पटकन उठायची इच्छा पण होत नाही, तर थोडा आळस वगैरे करून मग नंतर थोडा बेड सेट केला. मग बेड सेट करता विचार केला की अरे सुट्टी आहे, मग काय बनवायचं नाश्त्याला. तर मग असं विचार केला की काय बनवायचं, तर आपण आज पोहेच बनवूया. तुम्ही बघू शकता मस्तपैकी पोह्याचं पॅकेट घेतलं आहे मी छान. आणि हे बघू शकता, काश आपल्या लाईफमध्ये पण असं फास्ट वेमध्ये काम झाले असतं तर किती भारी झालं असतं. पण सो सॅड, असं काय होऊ शकत नाही. इट्स ओके, चालायचं. त्यात मग मी फटाफट जेवण बनवून घेतलं. जेवण म्हणजे पोहे आणि चहा बनवला. तर ॲक्च्युली आज एवढी गडबड करायचं कारण असं, तर मी जिथे जॉब करते तो वेगळ्या सेक्शनमध्ये, मी वेगळ्या सेक्शनमध्ये. सो त्याचं आणि माझं खूप छान फ्रेंडशिप झाले. फ्रेंडशिप म्हणायला गेलं तर एक भावासारखंच आहे. आम्ही दोघं एकमेकांना खूप असं काही ना काही बोललं असं वेड्यासारखं भाऊ बहिणीच्या नात्यांमध्ये. सो त्याचं खूप दिवसापासून चालू होतं की ज्योती आपण आज व्हिडिओ बनवूया ना. तो पण मुंबईचाच आहे, पण तो मॉमेडियन. त्याला मराठी एवढी येत नाही, पण थोडीफार बोलतो. मला थोडंसं बरं वाटतं की अरे कोणतरी आहे आपला मराठी माणूस म्हणून. सो मग आज आमच्या दोघांचा प्लॅन होता व्हिडिओ बनवायचा. सो त्यामुळे एवढी गडबड करून फटाफट सगळं पोहे वगैरे बनवून घेतले आंघोळ करून. मग त्याच्यानंतर नाश्ता करून म्हणलं की आपलं रेडी होऊन निघून जायचं. तर मग अशा प्रकारे पोहे बनवून झाले. आणि पोहे सोबत मला आता चहा हा कंपल्सरी लागतो. कधीतरी ह्या सगळ्या काही गोष्टी करते. कंटाळा आला तर नाही करत सहसा. चहा बिस्किट खाऊनच दिवस काढते, कारण का ऑप्शन नाही ना. कामावरती पण जेवण बनवा, इकडं पण जेवण बनवा. तुम्ही बघू शकता माझ्या हा ग्लास आहे, मी इंडियामधून येताना घेऊन आले होते. बिकॉज मला हा कटिंग ग्लास खूप जास्तच आवडतो. त्यामध्ये चहा पिणं नाही, मज्जाच वेगळी. सो तुम्ही बघू शकता माझं मस्तपैकी पोहे बनवून झाले. पोहे आणि चहा पिता मी मस्त असं बाहेर बघत होते, कारण का बाहेर कबूतर वगैरे बसलेले होते. इथे कबूतर्स वगैरे खूप येतात आपल्या घराच्या इथेच. मग अशा प्रकारे माझं खाऊन झाल्यानंतर मग मी रेडी होता. आणि तुम्हाला का दाखवलंच नाही डायरेक्टली. माझा एवढा प्रॉब्लेम आहे ना, मला काही कपडे घ्यायचे असेल तर मला बॅग खाली काढावं लागतं. ते एक डोक्याला त्रास आहे. सो मग अशा प्रकारे मी रेडी होऊन चला माझ्यासोबत पुढे बघूया काय गंमत होतात ते. हो, अशा प्रकारे. अरे भावा, काय म्हणतोय भावा? नमस्कार. थँक्यू. हा माझा हिरो, तो वीडियोग्राफर. पहला डायरेक्टर है जो वीडियो बना रहा था. लोग उससे भैया मेरा भी वीडियो बना दो. सो आज मेरे भाई के साथ वीडियो बनाया हम लोग. हाय, हाउ आर यू ऑल ऑफ यू? भाई सगळ्यांना नमस्कार, जय शिवराय. कशा आहे तुम्ही लोक? ज्योती घारेची फॅमिली. थँक्यू सो मच भावा. सबस्क्राईब करायला सांग. लाइक्स करो, शेअर्स करो और सब्सक्राइब भी करो. थँक्यू. हमारा डायरेक्टर बिजी है दूसरों का वीडियो निकालने में. गलती से एक वीडियो अच्छा बन गया क्या? सो अशा प्रकारे व्हिडिओ बनवून झाले. मी त्यांना टाटा बाय बाय केलं. ते व्हिडिओ नाही काढली कारण का गडबडीत होते ते पण, आणि मी पण. मला थोडंसं सामान घ्यायचं होतं, घरातलं राशन संपलं होतं. सो अशा प्रकारे मग मी ते सामान घेऊन परत घरी आले. दिवसभर म्हणजे जास्त व्हिडिओ नाही काढले, थोडेसेच काढले. पण थँक्यू सो मच गाईज, तुम्ही मला सपोर्ट करताय. प्लीज लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय, सी यू नेक्स्ट ब्लॉग. सो काळजी घ्या सगळ्यांनी, भेटूया लवकरच. बाय बाय.